सैफ नव्हे तैमूर होता टार्गेट. जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक वक्तव्य आणि पुन्हा तैमूर नावाच्या वादावर ठिणगी पडली. सैफ अली खान आणि करीना कपूर या पॉवर कपलच्या मोठ्या मुलग्याचं तैमूर असं नाव आहे. तैमूर म्हणजे लोखंडासारखा कणखर या अर्थानेच हे नाव जरी असलं तरी यात वाद झाला तो म्हणजे क्रूर लुटेरा, ज्यानं भारताला क्रूरपणे लुटल्यानंतर अक्षरशः भारतावर उपासमारी, रोगराई, गरिबी आणि अशांती यातून सावरायला वर्षभर लागलेलं. तो होता 14व्या शतकातला शासक तैमूर लंग. लंग म्हणजे तो लंगडा होता म्हणून त्याच्या नावापुढे लंग जोडलं गेलं, पण त्याचं खरं नाव तैमूरच होतं. आत्ताच्या उझबेकिस्तानमधल्या समरकंदमध्ये 8 एप्रिल 1336 साली तैमूरचा जन्म झाला. त्याने दिल्लीवर 1398 साली आक्रमण केले. इतिहासामध्ये इतक्या क्रूरतेची नोंद कुठेही झाली नसेल. त्याने 1 लाख हिंदू लोकांना आधी कैदी बनवलं. नंतर प्रतिकाराच्या भीतीने 1 लाख हिंदूंची हत्या करून त्यांच्या मुंडक्यांचा मनोरा रचला. दिल्लीसारख्या समृद्धशाली साम्राज्याला अक्षरशः धुवून नेलं. त्याच्या सैनिकाने त्यांना हवं तसं लुटण्याची, मारण्याची, हत्या करण्याची मुभा दिलेली. कित्येक स्त्रिया, मुलं बाळांचे हाल करून तैमूरच्या सैनिकांनी मारलेलं. भारतीयांना अतोनात पिडलेल्या तैमूरचं नावही काढायला रक्त उसळतं. त्यात करीना आणि सैफसारख्या दिग्गजांनी लेकाचंच नाव तैमूर ठेवलेलं. अनेकांना सहन होईना एवढंच, पण सैफ अली खानवरचा हल्ला आणि तैमूर नावावरचा निशाणा याचा काही एक संबंध नसल्याचं सूत्र म्हणतंय. जितेंद्र आव्हाडांनी नवा विषय आणून दिला एवढंच.